बाबांच्या सहकार्यामुळे आपल्या या स्थानी येऊन बजरंग गोट्याचं श्रीरामाची सेवा करतात त्याबद्दलही त्यांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा। आपल्याला लवकरात लवकर आपण बजरंग गोटा उचलणार आहे। आजूबाजूला प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, जीर्णोद्धार केला आहे या मंदिराचा। त्याच्यामुळे आपल्या हनुमान जयंतीच्या हनुमानाच्या मूर्तीला फार मोठं महत्व आहे। पवित्र असं हे मंदिर आहे। आज ही बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते सुरुवात होईल। लांब लोकांना जन्म उत्सव शरीर सर्वकार्येषु सर्वदा सिद्धिबुद्धिसहितायो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम, रामचंद्र की जय, बोल बजरंग बली की जय। आता सुरेश कुटेकर दरवर्षीप्रमाणे आपल्या या उत्सवामध्ये बजरंग गोटा उचलण्यासाठी भाग घेत आहे आणि अतिशय सुंदर असा गोटा बोल बजरंग बली की जय, सियावर रामचंद्र की जय। रामचंद्र की जय, बोल बजरंग बली की जय। हनुमान जयंती निमित्त शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिर्डीतील हनुमान मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की साईबाबांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। दक्षिणमुखी हे हनुमान मंदिर आहेत। बऱ्याचदा बाबा या मंदिरामध्ये आराम करण्यासाठी येत असत, त्यामुळे या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यातल्या त्यात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मंदिरासमोरील जो 125 वजनी किलोचा जो बजरंग गोटा आहे ती उचलण्याची स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेत असतो। 50 तरुणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व 20 तरुण हा जो गोटा आहे ते उचलण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झाले। मला असं वाटतं की हनुमान जयंती निमित्त युवकांनी ही जी शक्तीची उपासना केलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे। मी शिर्डीतील सर्व तरुणांना आवाहन करतो की आपणही यावं आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन शक्तीची उपासना करावी। धन्यवाद। ओम साईराम। बली की जय, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, भारत माता की जय, अनंत कोटि ब्रह्मा